नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण? इयत्ता 10वीच्या मराठी विषयाचे व्याकरण भाषा अभ्यास याविषयी पाहणार आहोत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण समासाविषयी काही माहिती घेतलेली आहे. समास कशाला म्हणतात? समास म्हणजे संक्षिप्त स्वरूप एखाद्या वाक्याचं किंवा एखाद्या शब्दाचं संक्षिप्त सुटसुटीत स्वरूप म्हणजे समास. त्यानंतर जोड शब्द जो तयार होतो त्याला काय म्हणायचं? सामासिक शब्द. आणि शब्दाची फोड करणे याला विग्रह म्हणायचं. हे आपण पाहिलेलं आहे. तर आजच्या तासिकेमध्ये व्हिडिओमध्ये आपण समासाचे काही प्रकार, किती प्रकार आहेत मुख्य, ते पाहणार आहोत. त्याआधी आपल्याला आणखी काही समासाविषयी माहिती घ्यायची आहे. तर समासामध्ये कमीत कमी किती शब्द असतात? 2 शब्द असतात. आणि हे जे शब्द आहे त्या शब्दांना पद म्हणतात. पहिला शब्द असेल तर पहिले पद, दुसरा शब्द असेल तर त्याला दुसरे पद म्हणतात. आणि त्यानंतर समासातील कोणते पद महत्वाचे आहे, महत्वाचे म्हणजे प्रधान आहे, यावरून समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात. आणि जे महत्वाचे पद असते त्याला प्रधान पद असे म्हणतात. आणि ते अधिकच्या चिन्हाने प्लस या चिन्हाने दर्शवतात. आणि कमी महत्वाचे पद त्याला गौण पद म्हणतात. आणि हे कमी महत्वाचे गौण पद हे मायनस उणे या चिन्हाने दर्शवले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण समासाचे एकूण 4 प्रकार पाहणार आहोत. त्या पदाच्या महत्वावरून वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला लक्षात येत असेल, हे पहिले पद, दुसरे पद आणि समासाचा प्रकार. कोणत्या समासामध्ये कोणत्या शब्दाला महत्व आहे, प्रधान आहे आणि कोणते गौण आहे, यावरून समासाचे एकूण 4 प्रकार पडलेले आहेत. अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुविग्रीय समास. तर सुरुवातीला आपल्याला अव्ययी भाव समास म्हणजे काय, त्याच्यात कोणतं मत प्रधान आहे, कोणतं मत गौण आहे, या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल. 1. ज्याचे पहिले पद हे प्रधान असेल आणि दुसरे पद हे गौण, गौण म्हणजे कमी महत्वाचे असेल, अशा समासाला अव्ययी भाव समास म्हणतात. आणि त्या कंसामध्ये अधिक उणे, अधिक म्हणजे का, प्रधान पद, आणि उणे म्हणजे गौण पद. ज्या समासाचे पहिले पद हे प्रधान असेल आणि दुसरे पद हे गौण असेल, अशा समास म्हणजे अव्ययी भाव समास. पुढे आपण सविस्तर व्याख्याची पाहणार आहोत, बघणार आहोत. क्रियाविशेषण या आतमध्ये येते. अव्ययी क्रियाविशेषण ते पाहणारच आहोत पुढे. तत्पूर्वी दुसऱ्या प्रकारचं, दुसऱ्या समासाच्या प्रकारामध्ये पहिले पद कसे आहे, गौण पद आहे आणि दुसरे पद हे प्रधान पद आहे. म्हणजे ज्यामध्ये पहिले पद हे गौण असते आणि दुसरे पद हे प्रधान असते. म्हणजे अव्ययी भावच्या एकदम अपोजिट, विरुद्ध. अव्ययी भाव मध्ये कसं आहे, पहिलं पद प्रधान आणि दुसरं पद गौण पद. त्याच्या एकदम विरुद्ध, पहिले पद गौण आणि दुसरे पद प्रधान, याला तत्पुरुष समास म्हणतात. मग हे कोणत्या चिन्हानं, उणे अधिक या चिन्हानं दर्शवलं जातं. तिसरा समास आहे ज्याचं पहिलं पद हे प्रधान असतं आणि दुसरे पद हे प्रधान असतं. ज्याचे दोन्ही पद हे प्रधान असतात त्याला द्वंद्व समास म्हणतात. अधिक अधिक या चिन्हानं दर्शवलं जातं. आणि चौथा आणि शेवटचा प्रकार आहे तो आहे बहुविग्रीय. यामध्ये पहिले पद गौण आणि दुसरे पद ही गौण असते. म्हणजे द्वंद्व समासाच्या एकदम विरुद्ध. द्वंद्व समासामध्ये कसं आहे,
की दोन्ही पद पहिले पद प्रधान आणि दुसरे पद प्रधान. आणि बहुविग्रियमध्ये कसे आहे, पहिले पद प्रधान आणि पहिले पद गौण आणि दुसरे पद गौण. हे मायनस मायनस चिन्हाने किंवा उणे उणे या चिन्हाने लक्षात येईल. आता एक जर तुम्ही या ठिकाणी लक्ष दिलं तर चार समासापैकी दोन समास जर तुम्ही लक्षात ठेवले तर बाकीचे दोन आपोआप तुमच्या लक्षात येईल. ते कसं, अव्ययीभाव अधिक उणे, पहिले पद प्रधान दुसरे पद गौण. त्याच्या विरुद्ध कोणता समास, तत्पुरुष समास. पहिले पद गौण आणि दुसरे पद प्रधान. तुम्ही अव्ययीभाव समास हा तुमच्या लक्षात आला तर तत्पुरुष समास लगेच लक्षात येईल किंवा लक्षात राहील तुमच्या. त्यानंतर हे तसंच आहे, द्वंद्व समास. दोन्ही पद प्रधान प्रधान आहे आणि त्याच्या एकदम अपोजिट विरुद्ध बहुविग्रियमध्ये दोन्ही पद गौण. म्हणजे दोन पद जर तुम्ही मुख्य लक्षात ठेवले, अव्ययीभाव समास आणि तत्पुरुष समास, तर हे बाकीचे जे तत्पुरुष समास आणि बहुविग्रिय समास हे आपल्याला आपोआप लक्षात येतील. अशा प्रकारे हे चार समासाचे प्रकार त्याच्या पदावरून पडलेले आहेत. परत एकदा सांगतो की पहिला जो समास आहे तो अव्ययीभाव समास आहे. त्याच्यामध्ये पहिले पद प्रधान असते, दुसरे पद गौण असते, त्याला अव्ययीभाव समास म्हणतात आणि ते अधिक उणे या चिन्हाने दर्शवलं जातं. त्याच्या अगदी उलट तत्पुरुष समास, पहिले पद गौण दुसरे पद प्रधान, त्याला तत्पुरुष समास म्हणतात आणि हे उणे अधिक या चिन्हाने दर्शवले जाते. त्यानंतर द्वंद्व समास महत्वाचा, दोन्ही प्रधान पद, पहिले पद प्रधान दुसरे पद प्रधान, द्वंद्व समास अधिक अधिक. त्याच्या एकदम अपोजिट विपरीत म्हणजे बहुविग्रिय समास, पहिले पद गौण दुसरे पद गौण. बहुविग्रिय समास दोन्ही पद हे उणे उणे. अशा प्रकारे पदावरून, प्रधान पदावरून कमी अधिक महत्वाच्या पदावरून समासाचे एकूण चार प्रकार पडतात. अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुविग्रिय समास. कोणते पद महत्वाचे आहे किंवा कोणते पद प्रधान आहे आणि कोणते गौण आहे यावरून समासाचे चार प्रकार पडतात. ते आपण पाहिलेलं आहे. पहिला आहे अव्ययीभाव समास, ज्याच्यामध्ये पहिले पद हे प्रधान आहे, दुसरे पद हे गौण आहे. त्याच्या एकदम विपरीत तत्पुरुष समास, ज्याचे पहिले पद गौण आहे आणि दुसरे पद हे प्रधान आहे, उणे अधिक. द्वंद्व समास, पहिले पद प्रधान दुसरे पद प्रधान, अधिक अधिक हा द्वंद्व समास. आणि चौथा आणि शेवटचा बहुविग्रिय समास हा एकदम द्वंद्वच्या विपरीत, ज्याचे पहिले पद गौण आणि दुसरे पद गौण असते. या पदाच्या कमी अधिक महत्वावरून समासाचे चार प्रकार पडतात. तर त्यातला सर्वात प्रथम आहे तो आहे अव्ययीभाव समास. तर आज आपल्याला अव्ययीभाव समास याच्याविषयी अभ्यास करायचा आहे. त्यासाठी इथं 3 वाक्य दिलेली आहेत आणि त्या वाक्यामध्ये एका शब्दाच्या खाली अधोरेखित केलेले आहे, अंडरलाईन केलेली आहे. पहिला शब्द आहे आणि हा दररोज शाळेत जाते. दररोज ह्या शब्दाला अंडरलाईन केलेला आहे. दुसरं वाक्य आहे आणि हा कधीही गैरहजर राहत नाही. तिसरं वाक्य आहे आणि हा यथाशक्ती मैत्रिणीला मदत करते. तर अनिहाचे या ठिकाणी 3 वाक्य दिलेली आहे. यथाशक्ती म्हणजे तिच्या शक्तीप्रमाणे, कुवतीप्रमाणे ती तिच्या मैत्रिणीला मदत करते. तर या 3 वाक्यामध्ये गैरहजर, यथाशक्ती आणि वरच्या वाक्यात दररोज हे शब्द या ठिकाणी आलेले आहेत. या शब्दामध्ये
या वाक्यामध्ये काही सामासिक शब्द आहेत. दररोज हा सामासिक शब्द आहे. गैरहजर हा सामासिक शब्द आहे. यथाशक्ती हा पण सामासिक शब्द आहे. आता या सामासिक शब्दातील कोणते पद महत्वाचे आहे हे आपल्याला पाहायचं आहे. महत्वाचे पद पाहायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला चार्ट लक्षात येईल. सामासिक शब्द पहिल्या वाक्यात कोणता आहे? दररोज. तर दररोज, आणि या ठिकाणी त्याचं दररोज या सामासिक शब्दाचा आपण विग्रह केलेला आहे. दर अधिक रोज. पहिले पद दर, दुसरे पद रोज. तर महत्वाचे पद कोणते आहे? दर. कारण रोज, तो पण कधी? तर रोज. त्याच्यानंतर गैरहजर. त्यामध्ये पहिले पद गैर आहे, दुसरे पद हजर आहे. मग यामध्ये कोणतं महत्वाचं आहे? पहिले पद महत्वाचे आहे. गैर महत्वाचे पद. यथाशक्ती, शक्ती. पण कसे? यथाशक्ती. यथा हे पहिले पद आहे, शक्ती हे दुसरे पद आहे. त्यातील महत्वाचे पद हे पहिले आहे, यथा. तर या ठिकाणी आपल्या अशा लक्षात येईल की ज्याचे पहिले पद महत्वाचे आहे आणि दुसरे पद गौण आहे, या समासाला अव्ययीभाव समास असे म्हणतात. ज्या समासातील पहिले पद महत्वाचे असून बहुधा ते उपसर्ग असते व जो सामासिक शब्द क्रिया विशेषणाच्या अवयवाचे कार्य करतो, त्या समासाला अव्ययीभाव समास असे म्हणतात. आलं का लक्षात? ज्या समासातील पहिले पद महत्वाचे असून बहुधा ते कसे असते? उपसर्ग असते व जो सामासिक शब्द आहे तो शब्द क्रिया विशेषण अवयवाचे कार्य करतो, अशा समासाला किंवा त्या समासाला अव्ययीभाव समास म्हणतात. म्हणून दररोज, गैरहजर, यथाशक्ती हे अव्ययीभाव समासाचे सामासिक शब्द आहेत. आता अव्ययीभाव समासातील काही सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह याचा तक्ता या ठिकाणी दिलेला आहे. सामासिक शब्द आहे आकंठ. आ पासून पर्यंत हे जे आहे हे सगळे अव्ययीभाव समासामध्ये येत असतात. अखंड, कंठापर्यंत. अखंड म्हणजे कुठपर्यंत बुडालेला आहे? कंठापर्यंत. पर्यंत हा शब्द आला किंवा पासून हा शब्द आला तर तो कशात मोडतो? अव्ययीभाव समासामध्ये मोडतो. न अखंड म्हणजे कंठापर्यंत हा अव्ययीभाव समास आहे. आजन्म, जन्मापासून. अजन्म म्हणजे जन्मापासून, पासून आले की हा अव्ययीभाव समास आहे. पर्यंत आणि पासून हे शब्द आल्यानंतर अव्ययीभाव समास होत असतो. अमरण, मरणापर्यंत. कसं उपोषण आहे? अमरण म्हणजे मरणापर्यंत हा सुद्धा सामासिक शब्द आहे. अकर्ण, अकर्ण म्हणजे कानापर्यंत. सामासिक अव्ययीभाव समास. आलोचक, लोचनापर्यंत. लोचन म्हणजे डोळे, डोळ्यापर्यंत किंवा डोळ्यापर्यंत किंवा लोचनापर्यंत अव्ययीभाव समास. असेतू, हिमालय. सेतूपासून हिमालयापर्यंत पर्यंत शब्द आलेला आहे. हा सुद्धा कोणता समास होणार? अव्ययीभाव समासच होणार. अपाद मस्तक. अपाद मस्तक म्हणजे पायापासून मस्तकापर्यंत. म्हणजे हा सुद्धा कोणता समास आहे? अव्ययीभाव समास आहे. आजीवन, जीवन असेपर्यंत हा अव्ययीभाव समास आहे. त्यानंतर दर, हर, प्रत्येक, प्रति हे शब्द आल्यानंतर सुद्धा अव्ययीभाव समास होत असतो. प्रत्येक ज्या शब्दामध्ये दर, आता या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे दररोज, दर, हर किंवा प्रति आणि प्रत्येक. दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी अव्ययीभाव समास. दरमास म्हणजे प्रत्येक महिन्यात अव्ययीभाव समास. दरवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी अव्ययीभाव समास. दर साल म्हणजे प्रत्येक सालात अव्ययीभाव समास. दर शेकडा म्हणजे प्रत्येक शेकड्याला, प्रत्येक शंभराला अव्ययीभाव समास. दर हर घडी, प्रत्येक घडीला
अव्ययीभाव समास. हर रोज म्हणजे दररोज, प्रत्येक दिवशी, हे सुद्धा अव्ययीभाव समास. हर महिना, प्रत्येक महिन्याला अव्ययीभाव समास. प्रतिक्षण म्हणजे प्रत्येक क्षणाला अव्ययीभाव समास. प्रतिसेकंद, प्रत्येक सेकंदाला अव्ययीभाव समास. प्रति मिनिट म्हणजे प्रत्येक मिनिटाला अव्ययीभाव समास. प्रतिमास म्हणजे प्रत्येक महिन्यात अव्ययीभाव समास. प्रतिवर्ष म्हणजे प्रत्येक वर्षी अव्ययीभाव समास. आणि प्रति समय म्हणजे प्रत्येक समय. म्हणजे दर, हर, प्रत्येक आणि प्रति आल्यानंतर सुद्धा अव्ययीभाव समास होत असतो. याच्या आधी आपण काय पाहिलेले, आ किंवा पासून किंवा पर्यंत हे शब्द ज्याच्यामध्ये येतात, ज्या सामासिक शब्दाचा अर्थ येतो त्याला आपण अव्ययीभाव समासामध्ये हे बोललेले असतात. याशिवाय तिसरं आहे बिन आणि विना, शिवाय. बिन म्हणजे त्याच्या बिन म्हणजे त्याच्याशिवाय किंवा त्याच्या विना हे शब्द ज्या वेळेस येतात विग्रहामध्ये त्यावेळेस सुद्धा तो अव्ययीभाव समास शब्द होतो, सामासिक शब्द. बिनचूक, बिनचूक म्हणजे चुकी शिवाय. शिवाय आल्यानंतर हा कोणता समास होणार, अव्ययीभाव समास. बिनधास्त, धास्ती शिवाय, भीती शिवाय. शिवाय आलं म्हणजे हा कोणता झाला, अव्ययीभाव समास. विनाविलंब, विलंबाशिवाय, शिवाय शब्द आला विग्रहामध्ये, हा कोणता समास होणार, अव्ययीभाव समास. विना हरकत, हरकती शिवाय, कोणता शब्द झाला, अव्ययीभाव समास. विनाकारण, कारणाशिवाय, हे अव्ययीभाव शिवाय. म्हणजे बिन, विन, विना, शिवाय हे शब्द सुद्धा आल्यानंतर अव्ययीभाव शब्द समास होत असतो. आणि ज्या समासाच्या विग्रहामध्ये यथा म्हणजेच प्रमाणे हे विग्रहामध्ये येतो या सामासिक शब्दाच्या, तो सुद्धा शब्द हा अव्ययीभाव समासात मोडतो. आता त्याचे काही उदाहरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. यथाक्रम म्हणजे क्रमाप्रमाणे, प्रमाणे हा शब्द आलेला आहे. कोणकोणते शब्द अव्ययीभाव समासामध्ये येतात लक्षात ठेवा. आ पासून, पर्यंत, त्याच्यानंतर दर, हर, प्रति आणि प्रत्येक, त्याच्यानंतर बिन, विना, शिवाय हे विग्रहामध्ये शब्द आल्यानंतर तो हमखास अव्ययीभाव समास या प्रकारामध्ये मोडत असतो. त्याच्याशिवाय आता आपण काय पाहतो, यथा, यथा म्हणजे प्रमाणे. हे प्रमाणे हा सुद्धा विग्रहामध्ये शब्द आला की तो अव्ययीभाव समास होत असतो. यथाक्रम म्हणजे क्रमाप्रमाणे, हा अव्ययीभाव समास. यथानेम, नियमाप्रमाणे, हा अव्ययीभाव समास. यथाविधी, विधीप्रमाणे, अव्ययीभाव समास. यथान्याय, न्यायाप्रमाणे, अव्ययीभाव समास. यथाकाल, काळाप्रमाणे, हा सुद्धा अव्ययीभाव समास. यथावकाश, अवकाशाप्रमाणे, वेळेप्रमाणे, अव्ययीभाव समास. यथामती, मतीप्रमाणे, बुद्धीप्रमाणे, हा सुद्धा अव्ययीभाव समास. त्याच्यानंतर गैर म्हणजेच नाही, हा सुद्धा शब्द ज्याच्या विग्रहामध्ये येतो तो सुद्धा अव्ययीभाव समासामध्ये मोडतो. बेभान, भान न बाळगता, अव्ययीभाव समास नाही. बेपरवा, परवा न करता, अव्ययीभाव समास. बेशिस्त, शिस्त न बाळगता, अव्ययीभाव समास. बेशक, शक न बाळगता, अव्ययीभाव समास. बेमालूम, मालूम न माहित नाही असा, अव्ययीभाव समास. गैरहजर, हजर न राहता, राहणारा, हा सुद्धा अव्ययीभाव समास आहे. गैरशिस्त, शिस्तीत न राहता, हा अव्ययीभाव समास. गैरमर्जी, मर्जीत न राहता, हा सुद्धा अव्ययीभाव समास आहे. तर शब्दाची द्विविभक्ती, सामासिक शब्द दारोदार, प्रत्येक दारात विग्रह, तो सुद्धा अव्ययीभाव समास आहे. द्विरुक्ती, घरोघर म्हणजे प्रत्येक घरात, अव्ययीभाव समास. गल्लोगल्लीत, प्रत्येक गल्लीत, अव्ययीभाव समास. दिवसेंदिवस, प्रत्येक दिवशी, अव्ययीभाव समास. तासन तास, प्रत्येक तासाला, अव्ययीभाव समास. गावोगाव, प्रत्येक गावी, अव्ययीभाव समास.
घडोघडी प्रत्येक घडीला अव्ययीभाव समास, वारंवार प्रत्येक वारी अव्ययीभाव समास, रस्ती प्रत्येक रस्त्यावर अव्ययीभाव समास, जागोजागी प्रत्येक जागी अव्ययीभाव समास, पानोपानी प्रत्येक पानावर अव्ययीभाव समास. तर अशा प्रकारे तुम्हाला अव्ययीभाव समास लक्षात आलेला असेल, ज्याचे पहिले पद हे प्रधान असते, महत्वाचे असते, आणि दुसरे पद हे गौण असते. आणि त्याच्यामध्ये आलेला जो शब्द आहे सामासिक शब्द हा क्रियाविशेषण अव्ययाचे कार्य करतो. अशा समासाला अव्ययीभाव समास म्हणतात. तर त्याच्यामध्ये पहिले पद महत्वाचे आहेच, शिवाय आ पासून पर्यंत हे विग्रहामध्ये आल्यानंतर अव्ययीभाव समास होत असतो. त्याचं आपण उदाहरण पाहिलेलं आहे, आकंठ कंठापर्यंत. त्यानंतर दर, हर, पती, प्रत्येक हे ज्याच्या विग्रहामध्ये येतात तो सामासिक शब्द आपण अव्ययीभाव असतो, जसे की दररोज, प्रत्येक दिवशी. त्यानंतर बिन किंवा विना किंवा शिवाय हे ज्या विग्रहामध्ये येतं त्याला सुद्धा आपण अव्ययीभाव समासामध्ये हा सामासिक शब्द म्हणत असतो. यथा म्हणजे त्याप्रमाणे, प्रमाणे जरी ज्याच्या विग्रहात आला तोही अव्ययीभाव समासामध्ये म्हणत असतो. त्यानंतर बे, गैर, नाही म्हणजेच नाही, न असे शब्द अव्ययीभाव समास असतात. जसे की बेभान, उदाहरणार्थ भान न राखता, हे अव्ययीभाव समास आहे. आणि त्यानंतर शब्दाची द्विरुक्ती म्हणजे प्रत्येक, दारोदार, घरोघरी, गल्लोगल्ली, प्रत्येक गल्ली, रस्ती हा अशा द्विरुक्ती शब्द आलेला विग्रह असलेला शब्द सुद्धा सामासिक शब्द सुद्धा अव्ययीभाव समासात मोडत असतो. तर अशा प्रकारे आज आपण अव्ययीभाव समास हा समास या ठिकाणी पाहिलेला आहे.